कृष्ण मंडळी, मी अंजली. सकाळी सकाळी आपण 3:30ला पोहोचलो संभाजीनगरला. मग स्टेशनवरून रिक्षात बसून निघालो घराकडे निघलो. जय भवानीत पोहोचल्याच्या बाद मामीच्या घरी गेल्या आणि नंतर आपण आपल्या घरी गेलो. घरी गेल्यापर्यंत 6 वाजले, 5:30. मग 5:30 वाजता घरी गेलो, थोडं फ्रेश वगैरे झालो आणि 5:30 वाजता कुठे झोपलो. मग काय, सकाळी मम्मी लवकरच उठली. 9 वाजता मम्मी उठली आणि 11 वाजता उठली मी. मग 11 वाजता चाय पाणी पिले. आर्या काय उठायचं नाव घेत नव्हतं. मम्मी घरातलं काम वगैरे आवरत होती. मग काय आंघोळ वगैरे करून घ्यावं म्हणलं, तर मग काय आंघोळीला पाणी वगैरे लावलं, आंघोळ केली. तेवढ्यात मम्मी म्हणे की मी पाणी भरून घेते स्वयंपाकाला, मोटर लावून ये. तेव्हा मग मोटर लावायला गेली आणि मम्मी पाणी भरायला गेली, तर तेवढ्यात काय खूपच बॅड लक, तेवढ्यात लाईटच चालली गेली. मम्मीनं नेमकाच हंडा उचलला तर लाईटीचं काय अचानक मध्ये लाईट गेली. मग काय मम्मीने आंघोळ वगैरे केली, जारच्या पाण्याने स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्याच्या बाद मग दुपारून जेवण वगैरे केलं. एक तर लाईट नव्हती, TV पण बघायला नव्हती आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती. मग जेवण वगैरे केलं. दुपारी आई पण आलेली होती कोर्टातून. आई गेली कोर्टात, आईच्या फ्लॉटची तारीख होती, त्यामुळे बोक्या परेशान करत होता आईला. थोड्या वेळाने जेवण मस्त वगैरे केलं. 3 वाजता मम्मी मी थोडंसं आराम करा म्हणलं. 2 दिवस झोप बी नव्हती झालेली. मग दुपारून थोडं झोपी गेलो. लाईट बी नव्हती आणि दुपारी थंडी वाजत होती आमच्या दोघीला. मग पांघरून मस्त झोपलो. 5 वाजता उठलो. मम्मीने केली चाय वगैरे. मग चाय पाणी पिली. चाय पाणी पिल्याच्या बाद थोडंसं बसलो वगैरे, तरी बी लाईट नाही आली. मग 4-5 वाजता लाईट आली. आपण उठल्याच्या बाद लाईट आली आणि संध्याकाळी लेकरं मस्त शेकोटी करून बाहेर बसलेले होते. मम्मी घरात मालिका बघत होती. मग काय आपण काय करावं म्हणलं, तेवढ्यात नेट बी चालत नव्हतं मोबाईलचं. मग काय मम्मीसोबत बसून थोडा वेळ सिरियल बघितलं. सिरियल बघितल्याच्या बाद नंतरून जेवण वगैरे केलं. थोडं फ्रेश वगैरे झालं. संध्याकाळी रोजच्या टायमावर फ्रेश वगैरे, हातपाय तोंड वगैरे धुतले आणि नंतर आपण झोपी गेलो. असा होता आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.